नमस्कार मित्रांनो, विषय लय भारी या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आपण आज पाहणार आहोत शिंदे गटाचे आमदार जे 1.5 ते 2 वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंना सोडून गेले होते आणि भाजप बरोबर मिळून सरकार स्थापन केली होती व एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री झाले होते। आपण या व्हिडिओत बघणार आहोत असे कोणकोणते आमदार आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या गटात परत येऊ शकतात। हा व्हिडिओ बघण्या अगोदर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा। पहिले आमदार जे परत येऊ शकतात ते आहेत प्रकाश आंबेडकर। प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेवर कधी टीका केली नाही व ते कट्टर शिवसैनिक असल्यामुळे ते उद्धव ठाकरे गटात परत येऊ शकतात। दुसरे आमदार आहे महेंद्र थोरवे। महेंद्र थोरवे हे पहिल्या 10 जणांनी जी बंडखोरी केली होती त्यात महेंद्र थोरवे हे होते। महेंद्र थोरवे यांचे दादा भुसे यांच्यावर असलेले वाद व मंत्रिमंडळात न मिळालेले स्थान यामुळे ते ठाकरे गटात परत येऊ। तिसरे आमदार हे श्रीनिवास वनगाळे आहेत। श्रीनिवास वनगाळे अत्यंत सामान्य कार्यकर्ते शिवसेनेचे होते। त्यांना आमदारकीचे तिकीट हे उद्धव ठाकरे यांनी पुढाकार देऊन दिले होते, त्यामुळे ते परत येऊ शकतात। चौथे आमदार आहेत यामिनी जाधव। यामिनी जाधव ह्या यंदा लोकसभेच्या इलेक्शनमध्येही उतरलेल्या। दक्षिण मुंबईमध्ये ते अरविंद सावंत विरुद्ध निवडणूक लढलेली, तेथे ते पराभूत झाल्या, त्यामुळे त्यांना आमदारकी जाण्याची भीती असल्यामुळे ते उद्धव ठाकरे गटात येऊ शकतात। पाचवे आमदार आहेत ज्ञानराज चौगुले। हे धाराशिवमधल्या उमरगा येथून निवडून आले आहेत। तरी ओमराजे नाईक निंबाळकर यांना लोकसभेत मिळालेल्या यशामुळे ते उद्धव ठाकरे गटात येऊ शकतात। सहावे आमदार आहेत किशोर पाटील। किशोर पाटील हे शिंदे गटात मंत्रिपद न मिळाल्यामुळे अस्वस्थ आहेत व ते कधीही ठाकरे गटात प्रवेश करू शकतात। सातवे आमदार आहे बालाजी कल्याणकर। बालाजी कल्याणकर हे ठाकरे गटात प्रवेश करू शकतात कारण की त्यांच्या मतदारसंघात त्यांच्याविरुद्ध खूप मोठा रोष आहे, त्यामुळे ते ठाकरे गटात प्रवेश करू शकतात। आठवे आमदार आहेत प्रदीप जयस्वाल। प्रदीप जयस्वाल हे उद्धव ठाकरे गटात प्रवेश करू शकतात कारण की यंदा झालेल्या लोकसभेमध्ये त्यांच्या मतदारसंघात बुमरे यांना कमी लीड भेटले होते, त्यामुळे ते उद्धव ठाकरे गटात प्रवेश करू शकतात। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।